आपण आलो आहोत अमेरिकेतील एका फूड फेस्टिवलसाठी। तर आपण ज्या फूड फेस्टिवलसाठी आलो आहोत तिथे 50 पेक्षा जास्त फूड ट्रक लागलेले आहेत। तर बघूया अमेरिकेतील फूड फेस्टिवल कसं आहे। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की भारतात जशा गाड्या लागतात खाण्याच्या, आपण ठिकठिकाणी खातो चौपाटीवर वगैरे, तशा गाड्या अमेरिकेत लागतात का खाण्यासाठीच्या? तर हो, इथे सुद्धा तशा गाड्या लागतात, पण फूड ट्रक असतात। श्रिम्प बकेट यांच्या फूड ट्रकवर श्रिम्प पासून बनवलेल्या सगळ्या रेसिपीज अवेलेबल होत्या। सो आम्ही सुद्धा फ्राईड श्रिम्प ट्राय केले। अतिशय माइल्ड फ्लेवर होता, पण चांगले होते। हा आहे मेक्सिकन फूड ट्रक आणि इकडे टाको यांची स्पेशालिटी आहे। सो टाको ज्यांना कुणाला आवडतात ते लोक ह्या फूड ट्रकवर टाको ट्राय करू शकतात। सगळ्या टाईपचे बोरिटोज दिसतात, त्यानंतर बोरिटो बाउल सुद्धा आहे, स्ट्रीट टाकोज आहे, अमेरिकन टाकोज आहे, वॉकिंग टाकोज आहे। तर आम्ही घेतले स्ट्रीट टाकोज आणि हा आहे मिनीसोटा लॉटरीचा स्टॉल। तर पब्लिकली इकडे असे छोटे छोटे स्टॉल लावले जातात लॉटरीसाठी। तर लोक लॉटरीचे तिकीट्स विकत घेतात आणि आपले लोक आजमावून बघतात। तर हा तसाच एक स्टॉल आहे मिनीसोटा लॉटरी। डोनट, येस। विदूला डोनट। विदू बघ काय घेतलं तुला? विदू खुश। होम टाउन क्रीमरी आईस्क्रीम। त्यानंतर हा ग्रीक फूडसाठी फेमस असलेला फूड ट्रक होता, जिथे सगळ्या टाईपचं ग्रीक फूड अवेलेबल होतं। तर आम्ही इथलं तर नाही काही ट्राय केलं, पण हे त्यांचं मेन्यू कार्ड। त्यानंतर इकडे आहे सगळ्या टाईपचं इटालियन फूड, हे इटालियन क्युझिन आहे। त्यानंतर हे आहे अमेरिकन बार्बिक्यू ग्रिल, SOS म्हणजे स्मोकिंग ऑन साईट। सो ज्यांना अमेरिकन बार्बिक्यू फूड आवडत असेल त्यांनी या फूड ट्रकवर ट्राय करायला हरकत नाही। आणि हा टॅटूजसाठीचा स्टॉल होता, एअरब्रश टॅटूज, टेम्पररी टॅटूज आहेत हे, वॉटरप्रूफ, लास्ट 3 to 5 days। आणि त्यांनी वेगवेगळ्या टॅटूजची वेगवेगळी प्राइस लिस्टिंग केलेलं आहे। तर टॅटूजच्या इतक्या सगळ्या डिझाईन्स आणि इतके सगळे शेप्स वगैरे असं सगळं करून मिळतं। डो गोल्ड कुकीज हा कुकीजसाठीचा स्पेशल फूड ट्रक आहे, यांची टेस्ट खरोखर छान आहे। त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे कुठल्या कुठल्या टाईपचे कुकीज आहेत। सो तुम्ही बघून ऑर्डर करून तुम्ही नक्की आस्वाद घेऊ शकतात कुकीजचा। त्यानंतरचा हा फूड ट्रक आहे KCM एग रोल्स। तर आपल्याकडे जसं एग रोल्स मिळतात, चिकन रोल्स वगैरे, त्या टाईपचाच एग रोल आहे। मेन्यूमध्ये बघूया आपण काय काय आहे। प्रत्येक रेसिपीमध्ये एग इन्व्हॉल्व आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल बुल राईड सुरू आहे, फॅड आहे बुल राईडचं। असं म्हणावं लागेल की विकतचं दुखणं आहे, आणि बघाल तुम्ही विकतचं दुखणं पुढे। तर $10 मध्ये आहे बुल राईड। बघूया, एक व्यक्ती जाते आहे तिथे बुल राईडसाठी, तर त्यांचा एक्सपिरियन्स बघूया आपण। पण एन्जॉय करतात छान। ह्या गोष्टीचा पण एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे। आफ्टर ऑल आपल्याला हा जन्म, माणसाचा जन्म एकदाच मिळतो। सो मला तरी हौस नाही आहे हा एक्सपिरियन्स घेण्याची। ज्यांना आवड आहे त्यांनी एक्सपिरियन्स घेऊन बघावा आणि हे विकतचं दुखणं विकत घेऊन बघावं $10 मध्ये। आणि तुम्ही इथे बघू शकाल ते किती जोरात पडले त्याच्यावरून। आहे की नाही बरं विकतचं दुखणं? तुम्ही सहमत आहात की नाही माझ्या मताशी? हे आहे तिबेट कॉर्नर, तिबेटियन अँड इंडियन क्युझिन। विदू गॉट लाल। व्हॉट इज दिस? ओ माय गॉड, लॉटरी मध्ये। ओह व्हेरी नाईस। हे प्लांट साठीचा छोटे छोटे प्लांट्स विकतात ते। हा सिल्वर ज्वेलरी साठीचा ट्रक आहे। छोटंसं शॉप सारखंच तयार केलंय त्यांनी, रिंग्स वगैरे बरंच काही दिसतंय इथे। तर मंडळी सांगा बरं, चौपाटी सारखा फील येतो की नाही? फक्त या ट्रक्स असतात, पण अगदी चौपाटी सारखंच आहे की गाडीवर मस्त आणि हायजीन वगैरे मेंटेन करून छान मिळतं सगळं। आणि आता हा फूड ट्रक बघून सगळ्यांच्या जुन्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होणार आहेत, कारण इथे मिळतो बर्फाचा गोळा। तर बघूया अमेरिकेतील बर्फाचा गोळा कसा असतो ते। आपल्याला आपण बर्फाचा गोळा घ्यायला गेलो त्या गाडीवर किंवा स्टॉलवर, तर ते काका छान सगळं बनवून देतात आपल्याला रेडीमेड, डिरेक्टली आपण खायचं। तसं अमेरिकेत नाही, त्यातलं सुद्धा अर्ध काम आपल्याला करावं लागतं। जसं की ते फक्त आपल्याला बर्फ देतात आणि आपल्याला जो फ्लेवर पाहिजे आहे ते आपल्या आवडीनुसार आपण त्या फ्लेवर फाउंटन मधून सगळं टाकून घ्यायचं, ऍड करून घ्यायचं। आणि हे आहे ते फ्लेवर फाउंटन, इकडे लिहिलेलं आहे फ्लेवर वेव।
तर तुम्ही बघाल अगदी वेगवेगळे फ्लेवर्स इथे दिसतील तुम्हाला. तुम्ही तुमच्या चॉईसनं अनलिमिटेड तुमच्या बर्फाच्या गोळ्यावर टाकून घ्यायचा आणि तुमचा बर्फाचा गोळा तुम्ही एन्जॉय करायचा. तर अमेरिकेतील बर्फाचा गोळा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. बर्फाच्या गोळ्याशी रिलेटेड तुमची एखादी छानशी आठवण सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बरेच सगळे वेगवेगळे स्टॉल्स सुद्धा तुम्हाला दिसतील जिथे बायकांच्या वस्तू आहेत, माणसांच्या वस्तू आहेत, असे वेगवेगळे स्टॉल्स सुद्धा त्यांनी लावलेले आहेत. आणि हा स्मूदीसाठीचा ट्रक आहे. ऑर्डर हिअर अँड पिकअप हिअर. म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जितकं सिस्टमॅटिक वेमध्ये काम असतं तितकं सिस्टमॅटिक काम ट्रकवर सुद्धा चाललं आहे इथे. तुम्ही ज्या ठिकाणी ऑर्डर कराल त्या ठिकाणी ऑर्डर देऊन तुम्ही साईडला पिकअप करायला जायचं, म्हणजे खूप गडबड गोंधळ असं सगळं होत नाही. त्यानंतर हा फूड ट्रक आहे हिबाची डरुमा, जिथे हिबाची म्हणजे थोडक्यात जापनीज ग्रिल असतं. आपल्या इकडचं जसं ग्रिल आहे तसं जापनीज ग्रिल आहे हे. आणि बरीच गर्दी आहे, तुम्ही इथे बघू शकाल केवढे लोक गर्दी करतायत. इतकं ऊन आहे पण त्या उन्हाचं ह्या लोकांना काही नाही. ह्या लोकांना फक्त फूड एन्जॉय करायचं आहे. प्रचंड फूडी आहेत अमेरिकेत सुद्धा सगळे. त्यानंतर हा वॉफल बार साठीचा ट्रक आहे. इथे सगळ्या टाईपचे वॉफल्स आहेत, डेझर्ट्स आहे आणि टी आहे. सो वॉफल सुद्धा बरेच आवडतात ह्या लोकांना. अर्थात आता आपल्या लोकांना सुद्धा वॉफल फार आवडायला लागले आहेत. रिबेल लॉबस्टर्स अशा नावाने लॉबस्टर्स साठीचा स्पेशल ट्रक आहे, जिथे सगळा मेन्यू लॉबस्टर्सशी रिलेटेड आहे. सगळ्या रेसिपीजमध्ये लॉबस्टर्स इन्व्हॉल्व आहेत. जसं की लॉबस्टर पिझ्झा आहे, तर तुम्ही लॉबस्टर पिझ्झा कधी ट्राय केला का? त्यानंतर क्लासिक लॉबस्टर रोल्स आहेत. त्यानंतर कोल्ड्रिंक्स ठेवले आहेत बऱ्यापैकी. स्पेशालिटी रोल्स आहेत त्यांचे, ज्यात लॉबस्टर्सच असणार. त्यानंतर अल्टिमेट लॉबस्टर रोल्स आहेत. आपल्याला कुतूहल असतं नेहमी की आपल्या भारतात जसं स्ट्रीट शॉपिंग करतो आपण, क्रेज असतं आपल्याला, तसं स्ट्रीट शॉपिंग अमेरिकेत होतं का? तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे सुद्धा अमेरिकेत सुद्धा स्ट्रीट शॉपिंग चालतं आणि लोक आवडीनं घेतात सगळं. तर किती सगळे स्टॉल्स लागले आहेत आणि लोक आवडीनं सगळं विकत सुद्धा घेतात. तर इथे सुद्धा स्ट्रीट शॉपिंग होते. तर मिनीसोटा लॉटरीवाल्यांनीच स्पॉन्सर केलेला हा बँड आहे. तर इथे लाईव्ह म्युझिक सुरू आहे आणि खूप छान लोक छान एन्जॉय करतात, डान्स करतात, ऐकतात, म्युझिकचा आनंद घेतात. मी तुम्हाला दाखवते इकडचा लाईव्ह म्युझिक शो कसा असतो ते. फेस्टिवलमध्ये एक बिअरची ट्रक आहे. तर तिथे जेवढे लोक बिअर पितील, जेवढं काही त्यांच्याकडे पैसा जमा होईल, त्या पैशांमधला 50% फंड ते एक चाइल्ड ट्रस्ट आहे. फीड माय स्टार्विंग चाइल्ड अशी एक ट्रस्ट आहे, तिथे ते देणार आहे. आणि हे ते बिअरचं शॉप आहे. तर इथे जर तुम्ही एक रिस्टबँड विकत घेतला तर 3 मुलांचं जेवण त्यात येतं. हे ते ट्रस्ट आहे, फीड माय स्टार्विंग चाइल्ड. पायला डेपो म्हणजे हे द हॉट डिश ऑफ स्पेन, स्पेनची स्पेशालिटी आहे ही पायला. तर हे काय आहे आपण बघूया जरा. चिकन अँड चॉरिझो पायला, सी फूड आहे. त्यानंतर फ्राईड एग आहे. तर बेसिकली ही स्पॅनिश डिश आहे, स्पॅनिश आहे यांचा मेन्यू. तर अगदी रेस्टॉरंट इतकंच ते हायजीन मेंटेन करतात. फूड ट्रकवर आपल्या समोर सगळं बनवलं जातं, सगळं क्लीन ठेवून सगळं व्यवस्थित काम पार पडतं इथे. तुम्ही इथे बघू शकाल त्यांचा फूड ट्रक किती छान आहे. अमेरिकेमध्ये पेट्स म्हणजे आपले पाळीव प्राणीमध्ये कुत्रा असो, मांजर असो, हा त्यांचा अगदी हळवा कोपरा असतो मनातला. प्रचंड प्रेम आहे, माणसांनी इतकंच प्रेम इथे पशुपक्ष्यांवर केलं जातं. तर कुत्र्यांचे इथे विशेष लाड पुरवले जातात. त्यांच्यासाठी बरंचसं सामान ठेवलं आहे, मी तुम्हाला दाखवते आता. कुत्र्यांना चावण्यासाठी इथे बरीच मेजवानी ठेवलेली आहे. डॉग शूज आहे. बाय 5 get 1 फ्री मिक्स अँड मॅच, म्हणजे तुमच्या चॉईसमध्ये घेऊ शकतात. कुठलेही 5 घ्या त्यावर 1 फ्री. आणि बरंच काही दिसेल इथे तुम्हाला. कुत्र्यांसाठी टॉईज पण दिसतील आणि कुत्र्यांना चावण्यासाठी देण्यात येणारं बरंचसं सामान तुम्हाला इथे दिसेल. इकडे बऱ्याच टाईपचे फ्राईज आणि सँडविचेस आहेत, फुल्ली लोडेड असं. तर ही ट्रक त्यासाठीची आहे. इपिएरो
तर हे ऑथेंटिक पोलिश फूड आहे. तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की आज इकडे फूड फेस्टिवलमध्ये 50पेक्षा जास्त ट्रक्स आहेत. सो मला पॉसिबल झालं तेवढं मी तुम्हाला दाखवलं, आम्हाला पॉसिबल झालं तेवढं आम्ही टेस्ट केलं. आणि अशा बऱ्याचशा ट्रक तुम्हाला जे दिसतील ज्यांची कदाचित नावंसुद्धा घ्यायला आपल्याला अवघड होतात, पण मग ते कसं असतं की आपल्या देशाचं फूड आपल्याला नक्कीच आवडतं. जसं की आम्ही भारत देशाचं आपलं भारतीय फूड खूप आम्ही मिस करतोय, तसं ज्याची त्याची आवड असते. पण छान आहे की वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि हा आपला इंडियन ट्रक आहे फूड फेस्टिवलमध्ये, पिझ्झा कर्मा नावाचा. ईट ग्लोबली गिव लोकली. तर तुम्ही यांचा मेन्यू बघू शकाल. चीझी गार्लिक बाईट्स, मसाला फ्राईज, समोसासुद्धा आहे आणि वेगवेगळ्या टाईपचा पिझ्झाच आहे. तर हा आहे आपला इंडियन ट्रक. या फूड ट्रकवर तुम्हाला बऱ्याच टाईपचे, बऱ्याच फ्लेवर्सचे आईस्क्रीम्स बघायला मिळतील. ऑल स्मोकी BBQ अशा नावाचा ट्रक आहे हा. तर त्यांचा मेन्यू बघूया आपण. थाय स्ट्रीट फूड आहे. थाय स्ट्रीट फूड आहे. मेन डिशेस आहेत, ॲपेटायझर्स आहेत, ड्रिंक्स आहेत. इथे तुम्ही बघू शकतात लोक इतकं छान डिसिप्लिनमध्ये सगळं बिहेवियर चाललं आहे. इथे टेबल्स, चेअर्स सगळं अरेंज केलेलं आहे. जसं आपण स्ट्रीट फूडवर आपल्या चौपाट्यांवर आपण जसं खातो तशी ही चौपाटीच आहे, पण भर उन्हात सुद्धा अमेरिकन्स खूप छान एन्जॉय करत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त आहे इकडे, कारण सगळेच फूडी आहेत आणि किती छान सिस्टमॅटिक वेमध्ये, डिसिप्लिनमध्ये सगळं चाललं आहे. तुम्ही इथे बघू शकतात. डोनट्स आहेत इकडे. इकडे मोमो आहेत. मोमोचा ट्रक आहे. एक तुम्हाला सांगायला आवडेल मला, आपलं भारतीय जेवण जे आहे, आपलं इंडियन फूड जे आहे ते सुद्धा अमेरिकन्सला प्रचंड आवडतं. आम्ही आत्तापर्यंत जे बघितलं त्या एक्सपिरियन्सवरून सांगते. आपलं फूडसुद्धा हे लोक छान चवीनं खातात. यांना इंडियन फूड, स्ट्रीट फूड असो किंवा मग ते आपलं रोजचं जेवण असो, अमेरिकन्स लोकांना खूप आवडतं आपलं भारतीय फूड. त्यानंतर हा फूड ट्रक आहे कॅफे कायरो. ग्रीक अँड इजिप्तियन स्ट्रीट फूड आहे. इथे ग्रीक टाईपचं आणि इजिप्तच्या टाईपचं स्ट्रीट फूड तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथे सुद्धा त्यांनी छान मेन्यू दिलेला आहे. स्टार्टर्स आहे, मेन कोर्स आहे, डेझर्ट आहे, ड्रिंक्स आहे, सॉसेस आहेत. असं छान आहे. एवढ्याशा फूड ट्रकवर इतकं छान अरेंजमेंट. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. डेझर्टसाठीचा ट्रक आहे हा. प्रेट्झेल्स वगैरे सगळं इथे बघायला मिळेल तुम्हाला. अतिशय शिस्तबद्धरित्या चाललंय सगळं. जरी स्ट्रीट फूड आहे, जरी सगळ्या ट्रक लागल्या आहेत, तरी पण शिस्तबद्धरित्या सगळं चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता. अमेरिकेतील फूड फेस्टिवल तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.